दाखवा दाखवा एक वेळा प्लीज. तर चला आनंदात राहा आणि कॉमेडी व्हिडिओ एन्जॉय करा. तर इथं फायनली तुमच्या आग्रहास्तव आणि माझ्या इच्छेनुसार मी गणेशजीला फायनली कपडे घेतलेले आहेत. ते का तर स्वराच्या स्कूल प्रोग्रामला आम्हाला जायचं आहे. तुझ्यासाठी आली वना तो राज मी, तुझ्यासाठी याच्यासाठी मुलं पाहिजे. हे बा याच्यासाठी मुलं पाहिजे माहिती आहे का. हे असा जादूगरपणा कर. पुन्हा मला अकोल्याला जायचं आहे. 4-5 दिवस झाले ह्या प्रवासाने माझं डोकं दुखत आहे. रोज सकाळी उठलं की सर्व घरचं आवरा, प्रवास करा, आपले महत्त्वाचे कामं करा आणि रात्री येऊन सर्व एवढं क्लीन करा. त्याच्यामुळे आणि क्लिनिंग हे माझी हॅबिट. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गणेशजी मी तुमच्यापेक्षा बोरी किती दिसतो बा. अरे फिल्टर वापरले कोणी बोलत फिल्टर नाही आहे, मी मेकअप केलेला आहे. ह्याचा एस एस कॅनडाचं प्रोडक्ट यूज करत असते मी. त्याच्यामुळे तुम्हाला पण सोपून देत जाईल. आता किती फरक पडते बघा बरं मेकअपचा. तर आता आपण आहो अकोला सिटीमध्ये. तर आपल्या घरात कोणी नवीन पाहुणा यायचा असला तर त्या जीवाची जबाबदारी काळजी घेणं आपल्यावर असते. त्याच्यामुळे आता माझ्या आतमध्ये जीव आहे की नाही आहे हे तर आपल्याला माहिती नाही, परंतु काळजी घेणं सांगितलेली आहे. तर काळजी घेणं माझं काम आहे. तर मी गेली होती अकोल्याला येथे आणि तिथं मी गणेशजीला मार्केट फिरवलं कपड्यासाठी. परंतु आमच्या गणेशजीला कपडे आवडले नाही. माझी टिंगल करायला त्यांना सुचलं तिथं जाऊ. तर इथं गणेशजी मला सांगत होते की तू जीन्स वगैरे घातल्यानंतर कशी चालतं आणि माझी ॲक्टिंग करून दाखवत होते. बघा तुम्ही. दाखवा दाखवा एक वेळा प्लीज. दाखवायचं ना कसं हां एक वेळ. तर अशी ॲक्टिंग ते माझी करत होते आणि त्याच्यानंतर मग थोडंसं चक्कर वगैरे गरगरल्यासारखं झालं. आणि मी ना त्यांना विनाकारण कुठं त्रास देत असते. विनाकारण म्हणजे मला ना त्यांना त्रास देणं भरपूर आवडते. कारण ते माझे जे म्हणतात ना लहान लेकरासारखे नखरे उचलतात. त्याच्यामुळे कसं आहे आता नवरा आहे तर नखरे नवऱ्यासमोरच करणार आणि माझे जे नखरे आहेत ते माझ्या नवऱ्याला उचलावेच लागणार. आज मी गणेशजीला कपडे 100% घेणार म्हणजे घेणार. पण आमचे कामच संपत नाही. अजूनही आम्ही इथंच आहोत. पुन्हा अकोला रेल्वे स्टेशनच्या समोर बघा. आणि गाडी अजून लागली नाही. आणि आज गणेशजीसाठी कपडे घ्यायचे होते आम्हाला. घ्यायचेच होते पण अजूनपर्यंत काही ते म्हणतात अकोटवरून घ्यायचे आहेत. कारण अकोटात स्वस्त कपडे मिळतात आमच्या माहिती आहे का. तर आज माझ्या नवऱ्याला मी कपडे घेऊन देणार. बघत राहा तुम्ही. फक्त आपल्याला गाडी भेटायला पाहिजे लवकर, म्हणजे आपण लवकरात लवकर अकोटमध्ये पोहोचू आणि मग कपडे घेऊ गणेशजीला. जय श्री राम. हर घर में एक ही नाम पूजेगा. तर आम्ही अकोटात एंट्री घेतलेली आहे आणि आल्याबरोबर पहिले 2 स्पॉट लाईट घेतलेले आहेत. लाईट घेतले, लाईट वर लावले व्हिडिओ शूटसाठी. आणि आता फायनली मुहूर्त निघालेला आहे गणेशजीला कपडे घ्यायचं. आणि आता आम्ही मार्केट फिरत आहोत आणि एखादं दुकान बघतो आणि तिथून गणेशजीला कपडे घेतो. कारण तुमच्या लोकांना लय टेन्शन येतं बाबा. नवऱ्याला कपडे घे बरोबर ना. तर घेते एकदाचे कपडे. म्हणजे तुमची मला सासू नाही नंदा नाही आहे पण कमेंट करणारे अशा कमेंट करतात म्हणजे जवळ नाही आहेत असं म्हणायचं आहे मध्ये. तर पण हे लोक मला जगू देत नाही. सासूसारखं मला तू गणेशजीले असं करतं, तू गणेशजीले तसं करतं हां. आणि नंदेसारखं मला टोमणे मारत राहतात. गणेशजीले कपडे नाहीत. देतो आता तुमची इच्छा पूर्ण करून.
देतो जे आज कपडे घेऊन. चला आता व्हिडिओ पहा आणि सांगा कसे आहेत तर कपडे. तर आम्ही फायनली इथं शॉपमध्ये कपड्यांच्या पोहोचलेलो आहो. आणि विशेष म्हणजे स्वराची खूप अशी रिक्वेस्ट होती मला की मम्मी आता स्कूल प्रोग्राम आहे तर पप्पाला मस्तपैकी ड्रेस वगैरे घे, कारण गणेशजीला भरपूर ड्रेस आहे परंतु त्यांनी आणले नाही आणि ते जुने पण भरपूर झालेले होते आणि आता स्कूल प्रोग्रामला जायचं आहे. आणि विशेष म्हणजे स्वरा खूप आनंदी होती कारण फर्स्ट तिचा असा प्रोग्राम होता जिथे आम्ही मदर फादर म्हणजे आई आणि वडील दोघंजण येणार आहोत. आणि तिने तिच्या टीचर्सला तिच्या पेरेंट्सला सर्वांना सांगून पण ठेवलेलं होतं की यावेळेस माझी मम्मी आणि पप्पा दोघं पण माझ्या प्रोग्राम अटेंड करणार आहे. त्याच्यामुळे ती भरपूर आनंदात होती आणि तिच्या आनंदातच आमच्या दोघांचा आनंद आहे. त्याच्यामुळे ना गणेशजी आणि मी आम्ही शॉपमध्ये गेलो आणि तिथं कपडे बघितले आणि गणेशजींना आम्ही रिक्वेस्ट केली होती की तुम्ही घ्या तुम्हाला जे जे आवडते ते परंतु त्यांनी खोटं नाही सांगत, स्वस्त्यातलेच ड्रेस घेतले आणि ते पण 2च पॅन्ट आणि 3 शर्ट घेतले. घ्या ना लवकर, इतका वेळ बायको करताना एवढा वेळ लावला होता काय? ते चार्जर घ्या आपलं. चला चलो झालं का मग खुश? मग आता चला खुश खुश खुश. आज तो बहुत खुश होंगे गणेश जी आप, क्योंकि आपको गणेश जी तेव्हा तशी लाईटिंग आहे ते तशी वाईट घ्या लागते, हे अशी लावा लागते. 5 दिवसा म्हणजे किती पडून आला. चला फायनली आता इकडूनच चला ना. तर गणेशजींनी रिक्वेस्ट करून फक्त 2 ड्रेस आणि 3 शर्ट घेतले होते कारण स्वराच्या शाळेत स्कूल प्रोग्राम आहे म्हणून घेतले. कारण ते बोलले की मी जेव्हा कामाला जाणार तेव्हा मी भरपूर शर्ट पॅन्ट तुला पण घेणार मला पण घेणार, परंतु सध्या तरी मी आता तू रिक्वेस्ट करत आहे आणि स्वराचे स्कूल प्रोग्राम आहे म्हणून मी फक्त 2 ड्रेस घेतो आणि घेणार. ते पण मी भरपूर रिक्वेस्ट केली, नाही तर मग तुमचं चालू होऊन जाणार बायकोच्या जीवावर घेतलं. कारण काही लोकांचं ना खूप आमच्याकडे बारीक लक्ष असते मुंगीसारखं. आणि अशा पद्धतीने आपण निघालेलो आहोत घराच्या रस्त्याकडे. अजून दूध घ्यायचं आहे, मुलांसाठी खाऊ घ्यायचं आहे आणि नंतर ऑन द वे. चॉकलेट कोण खाते 2-2? चल मैं चॉकलेट आणलं. आणि आम्ही अकोल्याला गेलो होतो. स्वराज त्याच्या आजीकडे होता. त्याच्यानंतर आम्ही घरी येताना मुलांसाठी चॉकलेट खाऊ आणला आणि खाऊ आणल्यानंतर मग स्वराज इथेच त्याचे चॉकलेट घ्यायला बसला. तर त्याला मी सांगितलं की स्वरा दीदीला पण 2 चॉकलेट ठेवशील आणि नंतर आम्ही चहा घेतला. आले मी सगळ्यात अगोदर फ्रेश झाल्यानंतर इथं हरभऱ्याची डाळ भिजू घातलेली आहे मी गरम पाण्यामध्ये, कारण मी आज मस्तपैकी पत्तागोबी करणार आहे चना डाळमध्ये. आणि इथं दूध गरम करायला ठेवलेलं आहे मस्तपैकी अद्रकचा चहा. बरोबर, तुम्ही विचार करा, बाया दारू नाही पेत म्हणून बरं आहे. बिना दारूच्या बाया एवढं नवऱ्या मागं लागतात आणि एवढं बडबड करतात. जर बायानं दारू पिली तर किती बडबड करतील गणेशजी? तुम्हाला जास्त अनुभव आहे म्हणून विचारणारी. तर चला आता मस्तपैकी चहा घेते, मग तुम्हाला गणेशजीचे ड्रेस दाखवते मी. गणेशजी आपल्याला वेअर करून दाखवते. आज तर पण खुश असताना मग तुम्ही ते माझ्या लेकरू अभ्यास करून आले ते. हॅलो, तर आम्ही भरपूर असं थकलो होतो कारण गावावरून आल्यावर तुम्हाला माहिती आहे अशा अवस्थेत काम करणं किती कठीण असते. तर गरम पाण्याने मी सगळ्यात अगोदर हातपाय वगैरे वॉश करून घेतले, डाळ भिजू घातली, त्याच्यानंतर दूध गरम केलं, चहा घेतला आम्ही मस्तपैकी अद्रकचा. स्वराज करत होता अभ्यास जे की तुम्ही बघितलेला आहे आणि स्वरा गेली होती तिच्या क्लासला. आणि आता स्वराजचे रिकामे धंदे तुझ्यासाठी मुलं पाहिजे. हे बाय याच्यासाठी मुलं पाहिजे म्हणजे काय असा जादूगरपणा कर. देवाचं दूध आहे
तुम्हाला स्वराज लय गरीब दिसतो. माझा स्वराज लय गरीब दिसतो तुम्हाला. चल ना मग स्वयंपाक राहिला ना माझा. स्वयंपाक करतो ना. नाही बाबा मी नाही टोपी घालत. चल सरक. तर मी चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता मी करते स्वयंपाक. तर गणेशजीने मला मस्तपैकी बघा किती बारीक बारीक भाजी कापून दिलेली आहे. बघू शकता. कांदा पण कापून दिलेला आहे, मिरची पण कापून दिली आहे, टोमॅटो पण कापत आहे. आणि मी आता भाजी फोडणी देते आणि पोळ्या करते. ठीक आहे गणेशजी. तोपर्यंत तुम्ही मला ड्रेस वेअर करून दाखवसाल ना. अहो अहो हां मला तुम्ही ड्रेस वेअर करून दाखवा. मी पटकन स्वयंपाक करते. ओके बाळा हात नाही घालू. पिलू. तर नंतर मी स्वयंपाक वगैरे केला आणि आम्ही बसलो जेवण करायला. स्वरा पण तिच्या क्लासवरून आली होती आणि आम्ही इथं जेवण करायला बसलो. गणेशजीने ड्रेस वेअर करून दाखवतो म्हटलं परंतु कॉलवर ते गुंतले की ते कोणाचे काही ऐकत नाही. आणि स्वराज पण भरपूर त्रास देत होता. तर त्यांना पण कंटाळा आला होता कारण दिवसभर गावी त्याच्यामुळे आम्हाला कंटाळा आला होता. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर जसं आमचं रोज डेलीचं रुटीन आहे तसंच मी सर्व आवरून घेत असते. तोपर्यंत गणेशजी सर्व बेड वगैरे टाकून घेतात. आणि स्वरा लवकर झोपते. आमच्या घरात जर कोणी लवकर झोपत असेल ना तर ती स्वरा आहे. आणि सर्वात उशिरा जर कोणी उठत असेल तर तो स्वराज आहे. कारण स्वराला दिवसभराचं एक्झर्शन असते त्याच्यामुळे ती लवकर थकते आणि लवकरात लवकर ती झोपून राहते. तर इथं मी गॅस ओटा क्लीन करत होती. तुम्ही बघू शकता मी जो गुंड असतो पाण्याचा तो घासून ठेवलेला आहे. तर गणेशजीने तो तात्काळ उचलला आणि भरून आणला. कारण की मग सकाळी उठल्याबरोबर इथं जर चहाला पाणी वगैरे नसलं तर मग ते उशीर होतो आणि मग आणा घ्या. त्याच्यापेक्षा गणेशजी म्हणतात तू वजन वगैरे उचलू नको. तर गणेशजींनीच तिथं गॅस ओट्यावर गुंड वगैरे भरून ठेवून दिला. स्वरा तर झोपलेली होती परंतु स्वराज कसा खूप म्हणजे त्रास देतो. आता जसा तो मोठा होत आहे तसा त्याची झोप कमी झालेली आहे आणि खूप त्रास देतो. आणि सर्वात उशिरा तोच झोपतो आणि सगळ्यात उशिरा तो उठतो. कारण स्वराला सकाळी शाळा वगैरे असते तर त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना लवकर उठावं लागते. आणि स्वराजला काय सध्या काही टेन्शन नाही बाबा. तो त्याचा मनाचा राजा आहे तर तो उशिरा उठतो. तर आता इथं फायनली माझी किचन क्लिनिंग झालेली आहे आणि लवकरच स्वराच्या शाळेचा ब्लॉग मस्तपैकी तुम्हाला मी शेअर करणार आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. सोबत आहे तर ब्लॉग आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि पुन्हा मला अकोल्याला जायचं आहे. 4-5 दिवस झाले ह्या प्रवासाने माझं डोकं दुखत आहे. रोज सकाळी उठलं की सर्व घरचा आवरा, प्रवास करा, आपले महत्त्वाचे कामं करा आणि रात्री येऊन सर्व एवढं क्लीन करा. त्याच्यामुळे आणि क्लिनिंग हे माझी हॅबिट आहे. मला ती सवय आहे आणि ते सर्व क्लीन केल्याशिवाय मला करवत नाही. तर बाय बाय. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते नक्कीच सांगा.